या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चारुहास सर चारुलताच्या फोटोसोबत बोलत असतात. ते खूप चिडलेले असतात आणि म्हणत असतात की चारू, मी या मूर्ख अधिपतीला कसं समजावू ना तेच मला कळत नाहीये. तो काय वागतोय हे त्याला कळत नाहीये. त्याने त्या पोरीला घराबाहेर काढले आणि फक्त त्या भुवनेश्वरीचं गुणगान गातोय. एक वेळ तो माझ्याशी जे काही वागतोय ना ते मी सहन करेल, मात्र त्याने अक्षराला पुन्हा या घरात आणायला हवं. ती मुलगी या घरासाठी खूप महत्त्वाची आहे. तिच्या परत येण्यामुळे या घरावर त्या भुवनेश्वरीने त्या घरावर जे जाळं टाकलं होतं ते जाळं कुठेतरी धुसर व्हायला लागलं होतं. अक्षराचं या घरात परत येणं खरंच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, या घरासाठी, अधिपतीसाठी. अधिपतीला कळतच नाही आहे की त्याने अक्षराला घराबाहेर काढून किती मोठी चूक केली आहे ते. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच आजी त्या ठिकाणी येतात आणि त्यासुद्धा म्हणतात की तुम्ही अगदी खरं बोलताय जावई बापू. अधिपतीने ना सुनबाईला घराबाहेर काढून खूप मोठी चूक केली. त्याने तिला घरात परत आणायला हवं. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की आई, तुम्हाला सुद्धा अगदी असंच वाटतं ना, मग तुम्ही अधिपतीसोबत का बोलत नाही? मी मगाशी त्याला हेच सगळं समजवण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र तो माझ्याच अंगावर धावून आला. त्याला का कळत नाही आहे की जर अक्षरा परत या घरात आली तरच सगळं काही ठीक होणार आहे. मात्र तो काही ऐकून घ्यायला तयारच नाही. त्याला फक्त त्या भुवनेश्वरीचं म्हणणं खरं वाटतंय. त्या भुवनेश्वरीने माझं तर आयुष्य उद्ध्वस्त केलंच, पण आता त्याचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. तिने आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केले, आमच्यामधील दरी वाढवली आणि आता ती हेच सगळं काही अधिपती आणि अक्षराच्या बाबतीत सुद्धा करत आहे. मात्र त्यावेळी आजी म्हणतात की मी तुम्हाला हेच सांगायला आले होते की तुम्ही त्याच्यासमोर ना भुवीबद्दल काही बोलतच जाऊ नका, नाहीतर मग तो अजून चिडेल आणि तुमच्यातला वाद वाढतच जाईल. तर इकडे भुवनेश्वरीने मुद्दाम अक्षरासमोर अधिपतीला कॉल केलेला असतो आणि फोन स्पीकरवर ठेवलेला असतो. आईसाहेब मास्तरीणबाईंना समजवण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या आहेत हे कळाल्यावर अधिपती चिडतो. तो म्हणत असतो की आईसाहेब, तुम्ही का गेलात तिकडे? कशाला तुम्ही त्यांच्यापुढे हात जोडताय, त्यांच्या पाया पडताय? त्या स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेल्या आहेत ना, मग त्यांना स्वतःच्या मर्जीनेच यायचं असेल तर येऊ द्या. तुम्ही अजिबात त्यांना विनवणी करू नका, हे सगळं आम्हाला अजिबात आवडणार नाही आहे. आणि अधिपतीचं असं बोलणं ऐकून अक्षराला तर खूपच वाईट वाटतं. तर भुवनेश्वरी मुद्दाम म्हणत असते की अधिपती, असं कसं? सुनबाई या घरातून गेल्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना? मात्र अधिपती म्हणत असतो की मला काही त्रास वगैरे होत नाही आहे. त्यांना जर परत यायचं असेल तर त्या येतील, नाहीतर मला सुद्धा फरक पडत नाही. आणि तो फोन ठेवून देतो. आणि अधिपतीचं असं बोलणं ऐकून अक्षराला तर खूप वाईट वाटतं. भुवनेश्वरी मात्र हसतच तिच्याकडे बघत असते. तर दुसरीकडे चारुहास सर आणि आजी बोलत असतात. चारुहास सर म्हणत असतात की मी तुमच्या मुलीबद्दल जे काही बोललो ते अजिबात खोटं नाही आहे. तर आजी म्हणत असतात की हे बघा, मला याबद्दल काही बोलायचं नाही, पण मला इतकंच वाटतं की तुम्ही अधिपती आणि सुनबाईचा संसार सावरता सावरता तुमच्यातलं आणि अधिपतीमधलं नातं बिघडू देऊ नका. तुम्हा दोघा बापलेकामध्ये आता मला कोणतेही वाद नको आहेत. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की आई, तुमचं म्हणणं पटतंय मला, मात्र अक्षराला त्याने या घरात परत आणायला हवं ना? आपणच त्या दोघांना समजवायला हवं. आणि मला कळत नाही आहे की तुम्ही त्याच्याशी काहीच का बोलत नाहीत. आणि ते ऐकून आजींना पुन्हा एकदा भुवनेश्वरीने दिलेली धमकी आठवते आणि त्या गप्प उभ्या राहतात. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की कळली का सुनबाई तुमची पात्रता? अधिपती काय म्हणाले ऐकलत ना तुम्ही? मात्र अक्षरा म्हणत असते की ते रागात होते आणि रागात माणूस असं बोलू शकतो. आम्ही दोघे जरी आता एकमेकांपासून दूर असलो ना, तरी आमच्या नात्यात कोणतंही अंतर आलेलं नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि माझ्या घरातून बाहेर जाण्यामुळे तुम्हाला किती आनंद झाला आहे ना, ते आता कळतंय मला. मात्र भुवनेश्वरी हसतच म्हणते की आम्हाला काही आनंद वगैरे झालेला नाही आहे. आम्हाला फक्त ना तुम्हाला तुमची पात्रता दाखवून द्यायची होती. आणि पुढे ती असंही म्हणते की तुम्ही आत्ता कुठे त्या घरात आलात, आम्ही तर आमचं सगळं आयुष्य त्या घरात काढले. त्यामुळे ना मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही आमच्या वाकड्यात शिरू नका, नाहीतर तोंडावर पडाल. पण तुम्ही आमचं ऐकलं नाही, स्वतःसाठी मोठा खड्डा खणलात आणि आता त्यात स्वतःहूनच उडी मारली. आम्हाला चांगलंच माहिती आहे अधिपती कधी कोणाची आणि कशी बाजू घेतात ते, मात्र तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही आणि म्हणूनच आज तुमची अशी अवस्था आहे. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की आजचा दिवस तुमचा होता, पण उद्याचा दिवस माझा असेल, हे लक्षात ठेवा.
अधिपती आज ना उद्या मला घरी बोलावून घेतीलच. मात्र ते ऐकून भुवनेश्वरी हसू लागते आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अक्षराचे आई बाबा त्या ठिकाणी येतात. तर भुवनेश्वरी लगेच त्यांच्यासमोर नाटक सुरू करते. ती म्हणत असते की बरं झालं तुम्ही आला, आता मी निघणारच होते आणि बघा ना आम्ही आमच्या सुनबाईंना समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण त्या काही आमच्यासोबत घरी यायला तयारच नाहीत. आणि ते ऐकून अक्षराची आई तिला म्हणू लागते की अक्षरा हे काय आहे, तू यांना नाही का म्हणतेस, पण त्यावरती काही उत्तर देत नाही. तर भुवनेश्वरी म्हणू लागते की बघा असंच चाललंय यांचं, आम्ही मगाचपासून यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्या फक्त गप्प बसून आहेत. खरं तर ना आम्ही यांची आई होण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र आम्ही काही त्यांची आई होऊ शकलो नाही. आम्हाला ना खूप वाईट वाटतंय. आणि मग त्यानंतर ती अक्षराच्या आईबाबांना सांगते की आता तुम्हीच यांना समजावा, आम्हाला आमच्या सुनबाई घरी परत यायला हव्या आहेत. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. आणि ती गेल्यावर अक्षरासुद्धा रडतच खाली बसते आणि तिची ती अवस्था पाहून तिचे आईबाबा तर काळजीतच पडतात. दुसरीकडे अधिपती त्याच्या खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो आणि मग त्यानंतर तो त्याचा आणि अक्षराचा फोटो बघत मनाशी म्हणत असतो की मास्तरीनबाई आता या ना परत घरी, अजून किती दिवस तुम्ही आमच्यावर रागवून बसणार आहात. आईसाहेब तुम्हाला समजवायला आल्यात तरी तुम्ही घरी आला नाहीत, म्हणजे तुम्हाला खरंच आमचा एवढा राग आलाय का? आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये हे कळत नाही का तुम्हाला? पण तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते, त्यामुळे अधिपती फोटो लपवतो. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही तुम्हाला सहजच भेटायला आलो, असं वाटलं की कदाचित तुम्ही आमची वाट बघत असाल, तुम्ही आमचीच वाट बघत होता ना? आणि त्यावर अधिपती फक्त हो म्हणतो. आणि मग त्यानंतर तो भुवनेश्वरीला सांगतो की आईसाहेब तुम्ही पुन्हा त्यांना भेटायला जाऊ नका. मला माहिती आहे त्या खूप रागात आहेत आणि जर त्यांनी रागाच्या भरात तुम्हाला काही वेडंवाकडं बोललं तर ते आम्हाला सहन होणार नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती एवढं काही नाही, आम्ही तुमच्यासाठी काही करू शकतो. मात्र त्यांनी तुम्हाला असं बोलायला नको होतं. आणि ते ऐकून अधिपती विचारतो नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला आईसाहेब, मास्तरीनबाई काय बोलल्या आम्हाला? पण मग भुवनेश्वरी नाटक करत म्हणते की काही नाही अधिपती, ते उगाच आमच्या तोंडून निघून गेलं. पण अधिपती म्हणतो की आता जे काही असेल ते आम्हाला स्पष्टपणे सांगा, तुम्हाला आमची शपथ आहे. आणि ते ऐकून मग भुवनेश्वरी पुन्हा नाटक करत म्हणते की अधिपती आधी शपथ सुटली म्हणा तरच आम्ही तुम्हाला सांगू. आणि मग ती अधिपतीला असं खोटं सांगते की आम्ही सुनबाईंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, आम्ही त्यांना म्हटलंसुद्धा की तुम्ही परत घरी या, हवं तर आम्ही घराबाहेर जातो, एखाद्या आश्रमात जाऊन राहतो. मात्र त्या आम्हाला म्हटल्या की आता आम्हाला पुन्हा त्या घरात यायचं नाही आहे. खरं तर ना मला तुमच्या त्या अशिक्षित मुलासोबत लग्न करायचंच नव्हतं, मात्र परिस्थितीमुळे करावं लागलं. थोडे दिवस मी केलं ॲडजस्ट, पण यापुढे मी त्या घरात ॲडजस्ट करणार नाही. आणि हे ऐकून अधिपतीच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिला तिच्यात आणि भुवनेश्वरीत काय बोलणं झालं ते विचारत असतात. आणि मग अक्षरा भुवनेश्वरीचं बोलणं आणि मग त्यानंतर अधिपती फोनवर जे काही बोलले ते सांगते आणि रडतच म्हणते की अधिपती असं बोलले जसं त्यांना माझं काही घेणं देणंच नाही. आणि ते ऐकून तिचे आई बाबा काळजीत पडतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराच्या विरोधात अधिपतीचे कान भरत असते. मात्र अधिपती म्हणत असतो की आईसाहेब आम्हाला नाही असं वाटतं की मास्तरीनबाई आमच्याविषयी असं बोलल्या असतील, कारण त्यांना आधी आमच्याशी लग्न करायचं नव्हतं, मात्र त्या आमच्या प्रेमात पडल्या ना आणि त्या आपल्या घरात सुद्धा रुळल्या होत्या. मात्र भुवनेश्वरी म्हणते की मग तुम्हाला काय वाटतं आम्ही खोटं बोलतोय का? सुनबाई जे बोलल्या ना तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. त्या स्वतःहून आम्हाला म्हटल्या की आता आम्ही त्या घरात नाही येणार. मला तर असं वाटतंय की यापुढे त्या या घरात ॲडजस्ट नाही करणार. आणि ते ऐकून अधिपती तर काळजीतच पडतो. तर दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिला समजावत असतात की तुम्ही दोघेजणांना आता असं फोनवर बोलणं बंद करा आणि एकमेकांना जाऊन भेटा. आणि जर तुला भेटायचं नसेल ना तर आम्ही जाऊन अधिपतींना भेटतो. मात्र अक्षरा त्याही गोष्टीसाठी नकार देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.